तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या येनगाव येथील शेतकरी देवमन मरी दाभाडे यांच्या गट नंबर 86 मध्ये 31 जुलै 2026 रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नदीकाठचा बंधारा फुटल्याने पुराचे पाणी त्यांच्या शेतात शिरले। पश्चिमेकडील बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली, मात्र त्यांच्या शेतालगतच्या बंधाऱ्याचे काम न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। महापुराच्या पाण्यामुळे केळी व संत्र्यांची पिके, स्प्रिंकलर पाईप, 2 विहिरी तसेच मोटार पंप गाळात अडकून मोठे नुकसान झाले। दाभाडे यांनी संबंधित ठेकेदार व गजानन सरोदे यांना वेळोवेळी तोंडी तसेच निवेदनाद्वारे बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे। शेतीसाठी तसेच कुटुंबातील वैद्यकीय उपचारांसाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा बोजा असून शेतीचे संपूर्ण नुकसान झाल्याने कर्जफेड व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई व आवश्यक शासकीय मदत द्यावी अशी मागणी दाभाडे यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। मरी दाभाडे येनगावचा रहिवासी मी, माझं पूर्ण शेत वाहून गेलं बंधाऱ्यामुळे सर माझं शेतीचं नुकसान झालं। माझं नुकसान भरपाई करून द्यावी आणि लागलंच त्याने ते वावर घेऊन घ्यायचं, मला त्याचा मोबदला द्या, एवढीच माझी मागणी आहे। विनंती तात्काळ मला मदत मिळण्याबाबत। आजपर्यंत तुम्ही कोणासंग पाठपुरावा केला या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत? सगळे सोबत मी निवेदन दिला, कोणा मला काय अजून हुंकारा दिला नाही। कोणी पाहणी करायसाठी कोण कोण आलं तुम्ही शेतात? पाहणी करायला पांडेव आलता, अजून कृषी अधिकारी आलता आणि ते मॅडम आलती ग्रामसेवक। अजून त्याच्या मोबदल्याचं काही तुम्हाला आश्वासन दिलं नाही? आलं नाही? काही आश्वासन देण्यात आलं काहीच नाही। उपासमारी जे पायी गेला त्याच्याच मार निवडा होता। केळी गेली, संत्र्याही जायला। तुमच्याजवळ एवढी शेती होती का? एवढी शेती आहे, 3 एकर 3 गुंठे शेती आहे माझ्याजवळ। लग्न झालेलं आहे, त्याचा कर्ज गेलाय मी न। अजून माझ्या पोराचं शिक्षणाचा खर्च, अजून मी अटॅकचा पेशंट आहे, माझ्या लक्ष्मीचं गर्भपिशवीचं ऑपरेशन व्हायला आहे। म्हणजे आम्ही कोणताच कामधंदा करायच्या लायकीचे राहिलेलो नाही। शासनानं मला तात्काळ मदत करावी अशी माझी विनंती। त्यात आत्महत्या करायला लागेल मला।